होईना नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा माय बापा। तो ओंकार स्वरूप असलेला गणपती कसा आहे? अंतरीची घेतो गोडी ना, प्रसूतच्या अभंगामध्ये महाराज म्हणाले आमच्या अंतःकरणातली गोडी तो घेणार आहे, त्याला काय आवडतं तो ते घेणार आहे, मग त्याला ते द्यावं लागेल। तो कसा आहे आम्हाला समजून घ्यावा लागेल। मंडळी, गणेशाची आदर्श मूर्ती ही शास्त्रानुसार स्थिर मांडी घातलेली आहे बरं का। आसन स्थिर आहे, आमचा इथला गणपती छान सिंहासनावर आरामात बसलाय, पण गणपतीची मूर्ती ही आसन मांडी, स्थिर मांडी। आता गणपतीचा जन्म आणि त्या जन्माच्या अवतार कथा बऱ्याच आहेत। गणेश पुराणामध्ये 24 गणपतीचे अवतार कथा, त्या कथांचं वर्णन आले, पण ही जी गणेश चतुर्थी आहे ती भाद्रपदातली सिंधुरासुराला सिंधुरासुराला मारल्यामुळे तो गणपती सिद्धिविनायक या नावाने ओळखला गेलेला या भाद्रपदातला सिद्धिविनायक। आणि आपण जी माघातली गणेश चतुर्थी करतो ना साजरी, तो देवांतक नरांतक राक्षसांचा वध केल्यामुळे महोत्कट असं त्या विनायकाचं, त्या गणपतीचं नाव आहे। अशा 24 अवतार कथा आहे गणपतीच्या गणेश पुराणामध्ये। मग ही जी गणपतीची मूर्ती आहे ही गणपती देवता आहे। जन्म कसा झाला? आमच्याकडे आध्यात्मिक पौराणिक कथा सांगितली जाते। काय झालं? पार्वती माता स्नानाला गेली, नंदी महाराजांना दाराशी उभं केलं पहाऱ्यासाठी। शंकर भगवंत आले आणि अडवल्याबरोबर संतापले। काय करत होत्या पार्वती माता? स्नान करत होत्या, व्रत सुरू होतं आणि एका मातीची ती गणपतीची मूर्ती बनवली। मला असं कोणीतरी हवंय की माझ्या सगळ्या आज्ञांचं तो पालन करेल। गणेशाची मूर्ती बनवली आणि गणपतीला सांगितलं की माझं व्रत संपेपर्यंत तू दाराशी उभा राहा, आज्ञा केली गणपतीरायांना। ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे। कोण सांगतं? पार्वतीने अंगाच्या मलापासून गणपतीची मूर्ती तयार केली। हे असं काही सांगायला लागलं की आमची कॉलेजची पिढी थोडीशी नाराज होते बरं का। म्हणतात आमचं लॉजिक सुरू झालं की तुमचं मॅजिक बंद होतं। हे पटण्यासारखंच नाही म्हणाले। जैविक दृष्ट्या किंवा बायोलॉजिकली जीवशास्त्रीय दृष्ट्या असा अवतार शक्यच नाही म्हणाले गणपतीचा, पण मुळात ही कथा आध्यात्मिक आहे, याचा अर्थ आध्यात्मिक आहे मंडळी। पार्वती हे बुद्धीचं स्वरूप आहे, बुद्धीला साक्षात्काराची इच्छा झाली म्हणून गणेश देवतेचा जन्म झालाय मंडळी। या प्रसंगामध्ये ती गणपती देवता नक्की कशी आहे? स्थिर आसन घातलेला गणेश आहे, स्थिर मांडी। लक्षात घ्या, त्याचंच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे। त्याच्यातनं आम्ही बोध काय घ्यायचंय? त्याचंच आसन स्थिर राहू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे। आमचं ऐका तसं, आम्ही कीर्तनाला बसल्या बसल्या 2 तासात आसनांचे बरेचसे प्रकार करून बसतो, पण म्हणाले गणेश स्थिर आसनावर बसलाय कारण मनाची एकाग्रता आहे, स्थिर बुद्धी आहे। हे त्या गणपतीच्या मूर्तीतून आम्हाला शिकायचंय। पुढे गणपतीच्या पायाशी गणपतीचं वाहन आहे। कुणीतरी म्हणतं एवढा मोठा गणपती, भल्या मोठ्या पोटाचा, लंबोदर असं त्याचं वर्णन आहे, मग त्याच्या पायाशी असलेला त्याचं ते वाहन एवढंसं कसं काय म्हणाले? उंदीर एवढंसं कसं काय? पण मुळात उंदराचा अर्थ हा, उंदीर हे मायेचं प्रतीक आहे बरं का। उंदीर म्हणजे माया, आणि संस्कृत मध्ये मायेला आखू असा शब्द आहे। उंदीर मूषक वाहन असं गणपतीचं वाहन, जसं आपण मूषक म्हणतो उंदराला, तसं गणपतीला आपण आखू वाहन असंही म्हणतो। आखू म्हणजे माया आणि आखू या शब्दाचा अर्थ आहे उंदीर। मायेचा स्वभाव काय आहे? माया कशी आहे? माया आम्हाला गुंतवते, आम्हाला गुरकुटून टाकते। माया चंचल आहे, कुरतडणं हा मायेचा स्वभाव आहे। आयुष्यभर आम्हाला ते कुरतडत राहते। म्हणाले उंदराचा स्वभाव पण तसाच आहे, कुरतडणं। उंदीर चंचल आहे, माया सुद्धा चंचल आहे, आम्हाला शांत बसू देत नाही, मन आमचं शांत होऊच देत नाही। मग उंदीर जसा चंचल आहे म्हणून त्या चंचलतेवर तो आरूढ झालाय। पुढचा अर्थ आहे उंदीर हे उद्योगाचं प्रतीक आहे। उंदीर शांत बसलेला कधी कोणी बघितला नसेल। आणि असं घर दाखवा की ज्या घरात यांची ही गाडी गेली नाही। कुठल्याही देवतेचं वाहन मला सांगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचतं का? भगवान विष्णूंचं वाहन कुठलं आहे? बरोबर, आले घरात कधी? पार्वती माता आदिशक्ती जगदंबा, तिचं वाहन चालेल घरात आलं तर? पण या महाराजांची गाडी सगळ्या घरात जाऊन फिरून आली आहे। मोठ्या मोठ्या माणसाचे अनुयायी असतात, लहानात लहान घरापर्यंत थरापर्यंत पोहोचतात बरं का।
म्हणून उंदीर मूषक वाहन म्हणतात, आखू वाहन म्हणतात. उंदीर हे मायेचं प्रतीक आहे, उद्योगाचं प्रतीक आहे. आणि उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवो सहाय्यकृतः असं म्हटलंय. म्हणून या 6 गुणांचा जो स्वामी आहे त्याला भगवंत सहाय्य करतो. आम्ही उद्योगावर आरूढ असलं पाहिजे. गणपती देवता आम्हाला या उत्सवाच्या निमित्तानं सांगतेय मंडळी की सतत उद्योगी राहा, सतत उद्योगी राहा. पण आमची सगळी पोरं 5 वर्षाचं आमचं घरातलं कार्ट आता माझी सटकली करत गावभर हिंडे. पण जर त्याला आम्ही सांगितलं बाबा रे आता परीक्षा जवळ आली आहे, थोडा अभ्यास कर. हा 92% 98% आमची संस्कृती आहे. अगदी 10वीला एवढे टक्के पडावेत म्हणून आम्ही प्रयत्न करतो. पण 10वी झाली की सगळी पोरं आई वडिलांसह डोक्याला हात लावून बसतात. आता पुढे काय करायचं? त्या भगवंताचं गुणस्वरूप आधी स्वरूप कसे समजावून घ्यावं लागेल. मी सांगत होते स्थिर मांडणी उंदीर पायाशी उद्योगावर गणपती आरूढ आहे. आम्हाला उद्योगी राहावं लागेल. पुढचं त्याचं स्वरूपातला प्रकार आहे. गणपती लंबोदर आहे. आरती सुद्धा आमची नीट पाठ नसते. आम्ही म्हणतो काय आरतीचं दुसरं कडवं आहे? लंबोदर पीतांबर फणीवर. अहो काय सांगू तुम्हाला, लंबोदर पीतांबर फळीवर वंदना असं म्हटलं एक मुलगा परंपरा. आता असं हे किती जण म्हणत असतील मला माहिती नाही. फळीवर वंदना, कुठली वंदना, कुठली फळी? अहो फणीवर बंधना. फणी म्हणजे काय? नागपाश. आणि त्या नागपाशाचं वंदन नाही बरं का, बंधन आहे पोटाला. लंबोदर असा तो गणपती आहे. म्हणणारी माणसं बरेच म्हणतात काय हिंदूंचा देव डेरपोट्या, एलिफंट वॉर्ड. कॉन्व्हेंट संस्कृती आम्हाला शिकवते बरं का. इंग्रजांनी किती वाट लावली आमच्या शिक्षण पद्धतीची बघा. मी कॉन्व्हेंटला घालू नका असं नाही म्हणत, पण कॉन्व्हेंटच्या पोरांना आज पुण्यासारख्या किंवा गोव्यासारख्या प्रांतामध्ये गेला तर शाळेमध्ये शिकवलं जाते की तुमचा देव हा दगडाचा आहे, तुमचा देव हा धातूचा आहे, पाण्यामध्ये टाका बुडून जातो. म्हणाले जो स्वतः बुडून जातो तुम्हाला काय वाचायचं? हे शिकवलं जातं बरं शाळेत. आम्हाला जागा व्हावं लागेल. आणि क्रॉस आहे ना लाकडी, तो म्हणाले पाण्यात टाका. आता लाकूड कसं पाण्यात बुडेल? मग म्हणाले खरा देव कोण? हे असं काहीतरी धर्मांतराचे विचित्र प्रकार सुरू आहेत. आम्हाला वेळीच जागा व्हावं लागेल. कॉन्व्हेंटला घालू नका असं नाही, पण घालत असताना घरामधला संस्कार आम्हाला सोडून चालणार नाही, आमचं मूळ आम्हाला सोडून चालणार नाही. गणपतीचं पोट हे लंबोदर आहे असं आपण म्हणतो. लंबोदर आहे, मोठं पोट आहे. आता ते मोदक खाऊन पोट मोठं झालेलं नाहीये. मोठ्या लोकांचं पोट मोठं असतं असं म्हणतात, पण म्हणाले तो मोठा आहे. त्याचं पोट मोठं काय माहितीये का? कारण संत म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी असा तो भगवंत आहे. नव्हे आमच्यासारख्या अभक्तांची अनेक पाप त्यांनी पदरात घातली. आणि मोठ्या माणसाला प्रत्येक वेळी शिक्षा करून जमत नाही समाजाला. जी खरंच मनाने मोठी माणसं असतात ना त्यांच्याकडे क्षमाशीलता हा गुणधर्म असतो. दुसऱ्याला क्षमा करणं, समजून घेणं आणि त्याचं पाप, त्याचा दोष, त्याची चूक पोटात घालणं हा जो गुण आहे गणपती रायाचा तो आमच्या जवळ यावा यासाठी गणेशोत्सव आहे. काय आहे ती मूर्ती? लंबोदर आहे. आणि मग ती पाप आमची पोटात त्यांनी घेतली आहेत म्हणून ते पोट मोठं आहे. बरं ती पाप परत बाहेर येऊन त्याचा आम्हाला त्रास होऊ नये म्हणून ते पोट नागपाशाने आवळून बांधलंय. म्हणून फणीवर बंधना, नागपाशाचं बंधन आहे त्या पोटाला. चतुर 4 भुजांचा गणपती आहे ना शास्त्रानुसार. अथर्व शीर्षामध्ये वर्णन आहे. एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्. तो भगवंत चतुर्भुज आहे. मागच्या 2 हातांमध्ये पाश आणि अंकुश हे 2 शस्त्र घेतलेली आहेत. बघा तुम्ही माझी भारतीय संस्कृती, आमचे सगळे ईश्वरी अवतार प्रत्येक देवानी हातामध्ये शस्त्र घेतले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं वाक्य आहे. म्हणाले शस्त्र पाप ना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाहीये. रामाच्याही हातामध्ये शस्त्र होतं की नाही, कोदंड म्हणतो आम्ही रामांच्या धनुष्याला. आणि रावणाच्याही हातात धनुष्य होतं. पण आपण पूजा कुणाच्या धनुष्याची करू? रामांच्या. छत्रपतींच्या भवानीची आम्ही पूजा करू. शस्त्र हातात घेणं हे पाप नाहीये. इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच.
त्यामागचा हेतू काय आहे? गणेशांनी हातात शस्त्र धारण केले याला कारण दैत्यांचा नाश केला आणि मग गणपती नाचला बरं. तो कलेची, तो बुद्धीची देवता आहे. उत्तम नृत्य करायचा गणपती गणराय. आता असं बोललं की मिरवणुकीत नाचणाऱ्यांचं पावतो म्हणतात, तुम्ही काय म्हणता नाचू नका, गणपती सुद्धा नाचला होता. गणराजरंगी गाणं आहे आपल्याकडं, गणराजरंगी नाचतो नाचावं. म्हटलं हो सगळं खरंय, गणपती हा नाचला होता, नाचला होता, पण आधी सिंदुरासुराला मारलं, आधी तारकासुराला मारलं, आधी देवांतक नरांतकाला मारलं आणि मग नृत्य केले. आधी पराक्रम आहे आणि मग नाच आहे. आता पराक्रमाशिवाय केलं गेलेलं मिरवणुकीतलं नृत्य त्याला काय म्हणतात ते मी या गादीवर बोलत नाही. पराक्रमाशिवाय नृत्य करणं म्हणजे काय? मंडळी किती रसा तळाला चाललो आम्ही. कशासाठी गणराय देवत आहे? मिरवणुकीमध्ये त्याला अथर्वशीर्ष आम्ही नाही ऐकवत. आता एखाद्या मंडळाला दृष्टांत दिलाच असेल की मला आपलं बाई वाड्यावर याच ऐकवा, तर मला चालेल म्हणाले. असं जर असेल तर माझी काही हरकत नाही. गणपतीने जर असा दृष्टांत दिला असेल तर आपलं काही त्याला नाही लाजायचं. पण म्हणाले त्याच्या आवडीकरता जर करायचं असेल तर असा उत्सवामध्ये मूर्तीची विटंबना नको, विडंबन नको. मग गणेश देवता पुढचे दोन हात, उजवा हात वरद हस्त आहे, वर देतोय भक्तांना, भक्तांना वर देणारा, भक्तांना वर घेणारा आणि अभक्तांना वर पाठवणारा असायचा. असा तो वरद हस्त भगवंताचा उजवा हात. डाव्या हातामध्ये मोदक आहे. आता हा मोदक त्याच्या हातामध्ये कुणी दिला, केव्हा दिला, कधी दिला याच्यामध्ये न पडता तो मोदक खातो का? काही वर्षांपूर्वी गणपती दूध प्यायला होता म्हणे, अशी आपल्याकडे खूप सुंदर बातमी पसरली होती. ती बुद्धीची देवता आहे. गणपती मोदक खातो का न म्हणायला अथर्वशीर्षक मोदकाचा कुठेही उल्लेख नाही. मंडळी उत्सव आला ना तर अथर्वशीर्षाच्या स्पर्धा घ्या. मी म्हणेन अथर्वशीर्ष पठणाच्या, पाठांतराच्या पोरांच्या स्पर्धा घ्या. पण आमच्याकडे गणपती आलं की सोसायटीमध्ये ठरलेली स्पर्धा असते, चमचा लिंबू. याच्यातनं काय पराक्रम दाखवणारे भावी पिढी मला माहिती नाही. चमचा लिंबू. पुण्यामध्ये परवा इडली खाण्याच्या स्पर्धा घेतल्या होत्या दादा. बकासुराची जयंती असल्यासारखी इडल्या खात होते पोरं. याच्यातून काय पराक्रम आम्ही घडवणार आणि याच्यातून काय बुद्धिमत्तेचं दर्शन घेणार? अशी बुद्धीची देवता आहे, तिचं अधिष्ठान समोर आहे. म्हणून इस्रोतनं आज चांद्रयान मोहीम केली. यश अपयश आपल्या हातात नाही, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. हे किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे मंडळी. असा तो बुद्धीची देवता असलेला गणराय. यो मोदक सहस्रेण यजती असं अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये एक वाक्य आहे. गणपतीला मोदक आवडतं का? पण अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीत असं सांगितलंय की जो सहस्र मोदकांचं हवन करील, म्हणून यज्ञकर्म आमच्या भारतामध्ये, आमच्या महाराष्ट्र अध्यात्मशास्त्रामध्ये यज्ञकर्माला अनन्यसाधारण महत्व आहे. जो सहस्र मोदकांचं हवन करील यज्ञामध्ये त्याला गणपती देवता प्रसन्न होईल म्हणाले. यो मोदक सहस्रेण यजती. हातामध्ये मोदक आहे. गणपतीची सोंड आम्ही त्याला वक्रतुंड म्हणतो आहे की नाही. मग वाकड्या तोंडाचा किंवा वक्रतुंड आहे म्हणून तो वक्रतुंड नाही. वक्रतुंड या शब्दाचा अर्थ आहे वक्रारतुंड यती इति वक्रतुंड. हा जो वक्र गतीने चाललाय की नाही, अनितीने चाललाय, वक्र मार्गाने चाललाय, त्याला सरळ मार्गावर आणणारा तो गणराय आहे, त्याला शासन देणारा तो गणराय आहे. म्हणून त्याचं नाव आहे धुंडीराज असं एक नाव आहे त्याचं. शत्रूला धुंडून काढून त्याला शासन करतो. तो शांत बसत नाही. बरं आम्हालाच वाटतं त्याचं कुठं लक्ष आहे, त्याला कुठं काय कळतंय. पण तुलसीदासजी म्हणतात चिटिके पाव में घुंगरू बजे वो भी नाथ श्री रघुनाथ सुने. त्याचं आमच्याकडे इतकं लक्ष आहे. आम्ही भ्रमात जगतो मंडळी बऱ्याचदा. पण वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही अशी सत्ता आहे भगवंताची. वक्रतुंड एकंदर शरीराच्या मानाने डोळे गणपतीचे अत्यंत बारीक आहे. गजमस्तक आहे ना गणपतीचं. आणि हत्तीची दृष्टी ही अत्यंत सूक्ष्मदर्शी असते. बरं जमिनीवरची सुई सुद्धा हत्तीला दिसते असं म्हणतात. तसं गणपतीची दृष्टी ही सूक्ष्मदर्शी आहे, अत्यंत सूक्ष्मदृष्टी आहे. जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन, कुठल्याही संकटाकडे बघण्याची आमची दृष्टी ही सूक्ष्मतेची असावी, म्हणजे आम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकतो. एकंदर शरीराच्या मानाने कान सुपासारखे कान, गणपतीचे कान आम्ही काय म्हणतो. कॉन्व्हेंटच्या पोरांना असं सांगितलं तर त्यांना सूप म्हणजे फक्त लिक्विड माहिती असते. टोमॅटो सूप, व्हेजिटेबल सूप, कॉर्न सूप. पण सुपाचा गुणधर्म आहे, पाखडायचे सूप कुणी बघितले. सुपाचा गुणधर्म आहे असार आहे ते टाकून द्यायचे आणि सार आहे ते जवळ करायचे. ज्यांनी निंद्य ते सर्व सोडून
द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हा सुपाचा गुणधर्म आहे. गणपती आम्हाला ते सांगते. गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे बरं. हालविसी कर्ण युने ते थोनी चोका वारा उसळे तयाचे निवाते विघ्न पडे विघ्नांतक म्हणती तुझा. तो विघ्न हरताय. नुसतं कान हलवले तरी आमचे संकट दूर निघून जातात. गुरुचरित्रामध्ये सांगितले. आणि असा तो गणराय विघ्न हरताना म्हणून प्रत्येक कार्याच्या आरंभी त्याला आम्हाला आठवायचे. लग्न असू दे, वास्तुशांत असू दे, कुठलंही मंगल कार्य असू दे, गणपती स्मरण आणि अग्रपूजेचा मान आमच्या गणरायाला आहे. प्रत्येक कार्याच्या आरंभी. पूर्वीच्या काळी मराठी माध्यमामध्ये ओम गंग गणपतये नमः, ओम सिद्धं, ओम नमः सिद्धं असे मंत्र शिकवले जायचे. पाठीवर श्री गणेशाय नमः हे गिरवायला लावायचे. आता सगळंच गेलं. आता गमभन नाही. आता संस्कृती पूर्ण बदलली. असो, पण या सगळ्याचा विचार करताना आम्हाला उत्सव साजरा करायचा आहे ना. मग ती गणेश देवता आम्हाला काय शिकवतीये हे समजावून घ्यावं लागेल. आणि त्याला जे आवडतं ते त्याला द्यावं लागेल. त्याला भाव आवडतो तुकोबाराय म्हणतात. अंतरीची घेतो मोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनांचा. त्याला भाव आवडतो. कसा भाव असावा त्याच्या प्रतीचा मंडळी. मग होतं काय, आपल्या वैभवी शृंगारावे निर्मळ भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा होऊ देत नाही. अभंगाचं तिसरं चरण तुकोबाराय म्हणतात. आणि मग तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. एकदा का त्याच्याविषयी गोडी वाढली की तो भगवंत आमच्या सर्व कोडी सर्व इच्छा मनोरथ पूर्ण करतो. नव्हे भक्ताबरोबर जेवायला सुद्धा येतो. नामदेव महाराजांनी हाक मारली, आला भगवंत. आम्ही नैवेद्य समर्पण नाही करत, आम्ही नैवेद्य दाखवतो. पाणी पिलवायचं लगेच काढून घ्यायचं. केवढी भीती. खाल्लं बिल्लं तर करायचं. एखादा नामदेव हट्ट करतो तेव्हा पांडुरंग जेवतो मंडळी. आणि जेवण करावं भगवंतांनी नामदेवांसोबत. भाव किती प्रामाणिक असावा भगवंताच्या प्रतीचा. एक उदाहरण सांगते आणि माझा पूर्वरंग संपवते. गोकुळामध्ये भगवान गोपालकृष्णांचा जन्म झाला. आणि तुकोबाराय म्हणतात तसं गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही लेका. हा आनंद गोकुळामध्ये. नंदाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्यांना कळालं कृष्ण जन्माला आला. ही गर्दी गोकुळामध्ये बरं त्याला बघण्यासाठी. आपण कृष्णांत ऐकलेलं असेल. एवढी मोठी गर्दी त्याला बघण्यासाठी. रांगच्या रांग लागली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकीचे नंबर येत होते. जो तो गवळण गोप कृष्णाला बघून माघारी जात होते. कुणी विचारावं कसा वाटला तुला कृष्ण. तिने सांगावं बाई काय सांगू, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती किती त्याचं वर्णन करू, शब्द कमी पडतात. चंद्राहुनी शीतल रविहुनी सोज्वळते रे माझे मन वेधले. असा सुंदर गोपाल कृष्ण आहे, शब्दात नाही सांगता येत. असं करता 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 त्या सगळ्या गर्दीमध्ये एक वयोवृद्ध गवळण होती बरं का. 95 वर्षाची. सगळे होते त्याच्यामध्ये. MH12, MH11, MH14, MH95. पासिंग नंबर नाही, वय सांगते गवळणींची. 95 वर्षाची एक वृद्धा गवळण ती आली. आणि तिने बघितलं कसली गर्दी आहे. म्हणाले कृष्णाला बघायला आले सगळे. कृष्ण जन्माला आलाय गोकुळामध्ये, यशोदेला पुत्र झालाय. आनंदी आनंद. म्हणाली मी पण जाणार. मग म्हणाली मी अशी तशी नाही जाणार, आपण नटून थटून जाऊया. म्हणाले का, देवाचा सोहळा आहे. जीवाचा सोहळा करताना आम्ही कसे जातो, नटून थटून जातो की लग्नाला जाताना किती तयारीत जातो. म्हणाले देवाचा सोहळा असा का करायचा, नटून जाऊया छान. म्हणून ती गवळण घरी आली. आणि 95 वर्षाचं वय होतं. प्रचंड शरीराला कंप सुटलेला निसर्गाच्या नियमाप्रमाणे. गलित गात्र झालेलं. आणि अशा वेळी मग आता नटून जायचंय, भगवंताच्या समोर उभं राहायचंय. काय बरं नेसावं, कुठली बरी साडी नेसावी. म्हणून तिने लग्नातला शालू काढला आपला बरं का. कौतुकाने जपून ठेवला होता बरेच दिवस. पण तो नेसताना थोडी गडबड झाली, जरा उलटा नेसला गेला. जर पदर वरती आला, मेकअप करायला घेतलं. आता हे माझ्या तोंडच्या गप्पा नाही प्रमाणे आपल्या सगळ्यांना माहितीये. ओठो पे लाली, ओठो पे काजल नयनो में लाली, ओठो पे काजल नयनो में लाली, गालों पे टिकली लगाते चले दीवानी बनी दीवानी बनी. पेड लागलं भक्तीचं. आमच्या मीराबाईला लागलं होतं बरं का. कसं, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो बनी बनी हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. महल
गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो वेड लागलं होतं मीराबाईला ना, तसं वेड लागलं आणि नटना थटण्याच्या नादामध्ये जे जिथं लावायला पाहिजे होतं ते जमलं नाही. मेकअप थोडंसं फसलं, चुकलं म्हणाले. ओठो पे काजल नयनों में लाली गालों पे टिकली लगाती चली असं काहीतरी प्रकार थोडासा फसला आणि तशीच कृष्णाला बघायला निघाली म्हणून त्या गडबडीत बाहेर पडली आजी ती गवळण. आणि घरातनं बाहेर पडल्याबरोबर गावाच्या पारावर यजमान बसले होते. त्यांनी दुरूनच बघितलं, म्हणाले कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. कोण आहे करत जवळ आल्याबरोबर ओळखलं. अरे म्हणाले आपलीच आहे. जवळ गेले, विचारलं अगं काय केलंयस, म्हणाले कशी दिसतेय जरा बघ, नीट करून ये, सगळं फसलंय. म्हणाले काम चुकलंय तुझं, मेकअप बरोबर नाही जमलंय. ती म्हणाली असू दे. आता तिने जे उत्तर दिलं ना ते सर्वांगाचे कान करून ऐका, आजचं कीर्तन सफल झालं असं मी समजते. त्या गवळणीने फार सुंदर उत्तर दिलंय मंडळी. ती काय म्हणते माहितीये, ती म्हणते मला माहितीये माझं हे सगळं चुकलंय, माझं मेकअप फसलंय, माझी साडी कदाचित नेसायला चुकली असेल, पण हे सगळं नीट करायला दुरुस्त करायला मी परत गेले. माझा वेळ त्याच्यात निघून गेला आणि त्यातच माझा प्राण गेला. त्याला बघायचं राहून जाईल या जन्मात, त्याला बघायचं या जन्मात राहून जाईल. मंडळी हा भाव भगवंताला आवडतो. त्याला काय आवडतंय, तिथे कितीही सत्ता संपत्ती पैसा तुमचं सगळं रूप सौंदर्य होता, त्याला ते नको आहे. त्याला काहीच गरज नाही त्या गोष्टींची. जाताना सहज त्याला निष्ठेने श्रद्धेने नमस्कार केला ना तेवढा त्याला पुरेसा आहे. आमची कॉलेजची पिढी करते बघा, गाडीवरनं जाताच रस्त्यावरून जाताच मंदिर दिसलं की हा कुठला नमस्कार आणलाय मला माहिती नाही, म्हणजे केलाय की नाही तो त्यालाही कळाला नाही पाहिजे. पण असा प्रदर्शनाचा भाव भक्तीमध्ये नकोय. भक्ती दिखाव्या करता नाही, भक्ती दुर्दैव जावं या करता नाही, दुर्दैवाचे घाले सहन करण्याची शक्ती मिळावी याकरता भक्ती करायची. मग भक्तीमध्ये प्रदर्शन नको मंडळी. सध्या सगळीकडे दिखावा आहे, नुसतं प्रदर्शन आम्ही करतो. ज्या अर्थी जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे काय पथ्य सांभाळावी ना. विठ्ठल मात्रा गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, गळ्याला चंदन टिळा बुक्का लावला, एवढं केलं की भागत नाही. पथ्य आली कुठली, गळा माळ शोभे आत्मरूप शांती. दुसरं पथ्य आलं, गळ्यात माळ आली की दुसरा नियम आला, आत्मरूप. नाहीतर याच्यावर वसकन त्याच्यावर वसकन ओरडते, याला काही भक्ती म्हणता येत नाही. गळ्यात माळ आली की आत्मरूप शांती पाठोपाठ आलाच पुढे भक्तिभाव दोन्ही धरून टाळ. टिळा लावलाय कपाळाला, कुठला टिळा सगळ्यात गुंतलोय आणि कसला टिळा लावतो, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात. एक नारी एक रूप एक नारी एक रूप आम्ही भजन आमच्याकडून झालं पाहिजे. माळ गळ्यात आली, काहींच्या गळ्यात माळा आहेत पण माळेला किती मणी असतात, 108. तितक्या कोड्या काहींच्याकडे आहेत. हौशे गौशे 900 असे सगळे भक्त इकडे आहेत. पण अध्यात्म करताना नुसत्या देहाने नाही ते मनाने साकारलं जावं. भक्ती कशा करता करायची हे कळावं. आली जन्माष्टमी, आला नवरात्र उत्सव, आली शिवजयंती. मी खरं सांगू का तुम्हाला, इलेक्शनला सुद्धा माणसं सरकार मान्य होत नसतील. तो शब्द मला इथे शोभत नाही, मी बोलणारही नाही. आपण ओळखून घ्या, आपल्याला आपण सुज्ञ आहात. एवढा खर्च त्या गोष्टीसाठी गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आणि शिवजयंतीवर होतो. सगळी माणसं. मग आम्ही जातोय कुठे? शिवजयंती आली की महाराज पोटावर महाराज, टी शर्टवर महाराज, दंडावर महाराज, महाराज रोम रोमात असावं, रक्ताच्या थेंबात थेंबात छत्रपती पाहिजे. नुसते टी शर्टवर जर्किनवर घालून काही होणार नाही मंडळी, काही होणार नाही. अष्टमी आली की 10 थरांचा गोविंद उभा राहतो आमच्याकडे. त्याला आवडतं का ते? त्यांनी केला काला, गोपाळ काला भगवंतांनी केला
पण आमच्या गोरगरिबांना दूध दही तूप साय मिळावं हे त्याचा त्यामागचा उद्देश होता. सामाजिक ऐक्य त्यांनी जोडलं. मग आम्ही सहज बोलायला मोकळे होतो. कृष्णाने गोपींची वस्त्र चोरली 10व्या वर्षी गोकुळामध्ये. अहो आम्ही बोलतो, पण त्या 10 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी केलेल्या त्या थोड्या होत्या. 11व्या वर्षी गोकुळ सोडलं माझ्या भगवंतांनी, आणि तोच भगवंत द्वारकाधीश गोपाल कृष्ण योगेश्वर परमात्मा होतो. त्यावेळी भर दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरून परपटत आणलं होतं ओढत द्रौपदीला. दयेची याचना करत होती. अशा वेळी सहस्त्रपटींनी तिला ते वस्त्र पुरवलं माझ्या गोपाल कृष्णाने. सहस्त्रपटींनी पुरवलं आणि उपकारांची परतफेड केली. बरं का, तो ठेवत नाही कोणाचा, तो ठेवत नाही, तो भाव बघतो आणि अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने, इतकं तो देत राहतो, इतकं देतो. मग घ्यायला आम्हाला 2 हात अपुरे पडतील इतकं त्याचं देणं आहे. फक्त भाव हवा. द्रौपदीचा भाव बघितला भगवंतांनी. बोटाला कापलं म्हणून रुक्मिणी मातेकडे गेले, म्हणाले मला कापलंय बोटाला. रुक्मिणी म्हणाली माझी शिफॉनची साडी आहे, मी कशी देऊ, काय ते फाडू. ती म्हणाली नसेल. सत्यभामेकडे गेले, म्हणाले माझी कांजीवरम आहे, पैठणी आहे, म्हणाली मी कशी देऊ. द्रौपदीकडे आले भगवंत. क्षणाचाही विलंब न करता भरजरी ग पितांबर तिला फाडून, भरजरी ग पितांबर जपली. बरं, सगळी नाती जपली. सगळ्या नात्यांना योग्य तो न्याय दिला. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. सगळ्या नात्यांना योग्य तो न्याय दिला. आणि शेवटी कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलं. कौरवांचा निर्वंश झाला. त्यावेळी हा भगवान गोपाल कृष्ण शेवटपर्यंत हसत राहिला, हसवत राहिला. गांधारीकडे भेटायला गेला. त्यावेळी गांधारी मातेने शाप दिलाय माझ्या भगवंताला की गोपाल कृष्णा, कौरवांचा निर्वंश केलास ना, अरे वेड्या, तू सुद्धा तुझ्या वंशाचा यादवांचा निर्वंश झालेला तुझ्या डोळ्यांनी पाहशील. शाप दिला. आणि मंडळी असा हा आमचा भगवंत, त्यांनी तो शाप सुद्धा हसत हसत स्वीकारला. म्हणाले आय ऍक्सेप्ट इट, मी स्वीकारतो माते, तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. एवढं मोठं उदात्त चरित्र त्याचं. तो फक्त आमचा भाव बघणारे. मग तो काय देतो, किती देतो आणि त्याचा परिणाम कशात होतो उत्तर भागामध्ये बघूया. हाच आशय मनात राहावा म्हणून पूर्वरंगाचा तुकोबरायांचा अभंग. अंतरीची घेतो मोडी, मोडी 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 पाहे
पंढरीनाथ भगवान की। भगवान गोपाल कृष्ण शांतीदूत या सदरामध्ये कौरवांच्या राजसभेत आले बरं का, आणि दुर्योधनाला समजावून सांगितलं जगातला सगळ्यात पहिला शांतीदूत गोपाल कृष्ण। त्याच्यानंतर बरेच शांतीदूत आले गेले। 62 पासूनचा इतिहास आहे भारत चीन आक्रमण, चीनचं आक्रमण झालं, बरेच शांतीदूत आले आणि गेले। युद्ध व्हायची थांबली नाही, लढाया थांबल्या नाही, आजपर्यंत चालूच आहे। पण गोपाल कृष्णांनी खूप समजूत घातली दुर्योधनाची, सगळे उपाय थकले। दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना पांडवांची फार अपेक्षा नाही रे बाबा, कौरव पांडवांच्या मध्ये हे जे युद्ध तुम्ही आता सुरू करणार आहात कुरुक्षेत्रावर, ते युद्ध टाळता आलं तर बघ, पांडवांची जास्त अपेक्षा नाही, 5 गावं मावतील एवढी जमीन पांडवांना दे आणि मोकळा कर। दुर्योधन म्हणाला, काय म्हणलास कृष्ण, 5 गावं मावतील एवढी जमीन पांडवांना? 5 गावच काय, अरे हट, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पांडवांना मिळू देणार, जा म्हटलं, काय करायचं ते कर। भगवंत म्हणाले, भोगा मग आपल्या कर्माची फळं। निघाले भगवंत तिथून, आणि गोपाल कृष्ण कुठे आले, अहो वसवली होती द्वारका नगरी, बरं सुवर्ण नगरी, सोन्याची द्वारका होती। रस्त्यावर स्फटिक माणकं पसरलेली सुगंधयुक्त वारं वाहत होतं, सवत्स गायी फिरत होत्या, बरं माझा शब्द नीट ऐका, सवत्स गायी, कारण गोपालन, गोसंवर्धन आणि गोरक्षण हा ज्यांचा छंद होता ते भगवंत द्वारकेमध्ये सवत्स गायी फिरतायत सगळीकडे। अलीकडे गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू झालाय, पण कायद्याचं राज्य बेकायदेशीरपणे चालवणारी बरीच माणसं समाजामध्ये असल्यामुळे गायींची हत्या सर्रास होतीये, कत्तलखान्यांची संख्या वाढते। कशासाठी आम्ही भगवंताचे भक्त म्हणून घ्यायचं बोला। द्वारकेमध्ये भगवंत आले आणि एके दिवशी द्वारकेतली पहाट, आणि त्या पहाटेच्या प्रसंगी मंद सुगंधयुक्त वारं वाहतंय, भूपाळीचे स्वर कानावर पडतायत, आणि काय द्वारकेतलं वातावरण होतं, घनश्याम सुंदरा श्रीधरा, घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठील वनमाळी, उठील वनमाळी, उदया घरी मित्र आला, घनश्याम सुंदरा। द्वारकेमध्ये वाहते, आणि अशा पहाटेच्या प्रसंगी त्या द्वारकेमध्ये भगवंताचा एक निष्ठावंत भक्त आला, बरं पहाटेच्या वेळी रथामध्ये बसून आला, आणि रथामध्ये स्वार झालेला तो क्षत्रिय द्वारकेच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला, मात्र रथातून खाली उतरला का भगवंतावर प्रचंड सद्भाव होता, निष्ठा होती। म्हणाला, भगवंताच्या द्वारकेत आपण आलोय, रथात बसून कसं जायचं, रथातनं खाली उतरला। कशी होती द्वारका, नारदीय कीर्तनामध्ये साकी नावाचं एक वृत्त आहे, कशी होती द्वारका जुन्या कीर्तनकारांनी वर्णन केलंय, अमरावती समाना द्वारावती, अमरावती समाना द्वारा, अमरावती समाना द्वारावती पुरी कनकाची, हा अमरावती समाना द्वारावती पुरी कनकाची, बिलोकी दिव्य राजधानी, 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 विश्वाचा जनकाची,
सुंदर नगरी मढलेली आहे सोन्यानी. आणि अशा त्या नगरीमध्ये पहाटेच्या प्रसंगी तो क्षत्रिय आलाय रथात बसून. रथातनं खाली उतरला, द्वारकेची धूळ मस्तकाला लावली आणि गोपाल कृष्णांच्या विषयीचं अतीव प्रेम हृदयामध्ये. त्याला बघून सगळ्यांना आनंद झाला. सकाळी सकाळी याचा चेहरा बघायला मिळाला. वा वा, काय भाग्य. आपल्याकडे पण असतं, सकाळी सकाळी बरा चेहरा समोर दिसला तर आपल्याला खात्री असते दिवस आजचा चांगला जाणार. त्याला बघून सगळ्यांना आनंद झाला. द्वारकेतल्या मंडळींना, जे लहान होते ते याला वाकून नमस्कार करत होते, जे मोठे होते त्यांना हा नमस्कार करतोय, जे समवयस्क आहेत ते अलिंगन देत आहेत. सगळा शिष्टाचार पार पडतोय. जसा पुरुष वर्गाला आनंद झाला तसा द्वारकेतल्या स्त्री वर्गाला सुद्धा आनंद झाला. कसा? सुभाषितकार म्हणाले, काय काव्य आहे बघा, जुनं काव्य बरं का, आताचं काव्य न ऐकण्यासारखं न वाचण्यासारखं, आधुनिक कवींचं काव्य. पण म्हणाले काय काव्य पूर्वीचं. हे तुम सुभद्रा हरणे म्हणाले, त्याला बघून द्वारकेतल्या सगळ्या स्त्रियांना आनंद झाला. आणि त्या स्त्रिया घराघरातल्या अशा खिडक्या होत्या, गवाक्ष, त्या गवाक्षांमधून असं खाली बघत होत्या त्याला. आणि त्यांना एवढा आनंद झाला. हे तुम सुभद्रा हरणे या बुद्धिं हृदि कुर्वतेना गवाक्ष मार्गैः वृत्तवीक्षणाना स्त्रीणां मुखेन्दो स्मितचन्द्रिका भूत गोपाल कृष्ण भगवान की जागे पंढरीनाथ महाराज की. एवढा आनंद झाला. वर्णन केलं, हे तुम सुभद्रा हरणे. त्याला बघून सगळ्या बायकांना एक गोड प्रसंग आठवला. कुठला प्रसंग? म्हणाले, सुभद्राताईचं हरण करण्याकरता बलराम दादांना फसवून रैवत पर्वतावर हा बोका संन्यास घेऊन बसला होता. म्हणाले, कुठला संन्यास? त्रिदंडी संन्यास. त्या संन्यासाचं नावच आहे, जो केव्हाही घेता येतो केव्हाही सोडता येतो. त्रिदंडी नावाचा संन्यास घेऊन बसलेला हा कशासाठी? कोण होता हा? पार्थ त्रिदंडी वेश स्वीकारी बलराम दादांना फसवून बसला होता तिकडे. कोण होता तो? अर्जुन, पार्थ. त्याला बघितलं आणि सगळ्यांना त्या गोड प्रसंगाची आठवण झाली आणि सगळ्या स्त्रिया हसल्या. कशा? आता सुभाषितामध्ये वर्णन केले बघा. म्हटलं पूर्वीच्या पंडिती काव्यांचं लक्षण किंवा विशेषण काय होतं ते म्हणाले, गवाक्ष मार्गैः कृतवीक्षणाना स्त्रीणां मुखेन्दो स्मितचन्द्रिका भूत. आता ऐका बरं, त्या गवाक्षांमधून चंद्रिकेचं चांदणं पाझरलं असं म्हणाले. चंद्रिका कोणाला म्हणायचं? प्रतिपदेची जी चंद्रकोर असते की नाही तिला चंद्रिका म्हणतात. स्त्रियांना एवढंच हसणं शोभतं, चंद्रिके एवढ्या दंतपंक्ती दिसतील एवढंच हसणं म्हणाले स्त्रियांना शोभतं. पौर्णिमेचं चंद्र नाही. असं काही बोललं की स्त्री मुक्तीवाले माझ्याकडे भांडायला येतील, तसं काही नाही. हसावं पण पूर्वीच्या काव्याचं एक लक्षण सुभाषितकारांचं म्हणणं की एवढंच हसणं शोभतं म्हणाले, चंद्रिके एवढ्या दंतपंक्ती दिसतील. बरं, त्या स्त्रिया हसल्या, त्याला बघून आनंद झाला. आणि असं आनंदी वातावरण त्या द्वारकेच्या पहाट प्रसंगीचं. तो अर्जुन भगवंताबद्दल असीम निसीम श्रद्धा मनामध्ये भगवंतांना भेटायला आलेला आहे. द्वारकेमध्ये चालत 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 समोर आला, महालाच्या महाद्वारापर्यंत आला आणि तिथे उभ्या असलेल्या द्वारपालाला सांगितलं, काय रे गोपाल कृष्ण उठलेत का म्हणाला. द्वारपालाने सांगितलं, नाही महाराज अजून झोपेतच आहे. मग म्हणाले, मी त्यांना भेटूनच जाणार आहे. असं कर, हा माझा रथ घे आणि त्या तिकडे नेऊन उभा कर म्हणाले. तिकडे म्हणून हात केला तर अर्जुनाला आधीच तिथे एक रथ आलेला दिसला होता. कथा आपण जाणत असाल. आधीच एक रथ आलेला अर्जुनाने पाहिला. अर्जुनाने त्या द्वारपालाला विचारलं, म्हणाला माझ्या आधी इथे कुणी आले का? द्वारपाल म्हणाला, हो महाराज, दुर्योधन महाराजांचा रथ आहे. बघा मंडळी, लोक काही आजच राजकारण हुशारीने खेळतात असं नाही. सगळी मतं आदल्या रात्रीच बदलतात की नाही. 5000 वर्षापूर्वीचं राजकारण लोक किती हुशारीने खेळत होते. गुप्तहेर खातं असं जबरदस्त होतं. अर्जुन येणार हे कळालं दुर्योधनाला. आताही खाती असतात पण खातात आली.
दुर्योधनाला कळालं मात्र दुर्योधन अर्जुनाच्याही आधी मध्यरात्रीच कृष्णाला भेटायला द्वारकेत हजर. आता दुर्योधन आला होता तेव्हा काय घडलं? भगवंतांच्या महालामध्ये दुर्योधनाने प्रवेश केला. केल्याबरोबर समोरचं दृश्य बघितलं. शयनागारामध्ये मंचकावर गोपाल कृष्ण छान आरामात पहुडले, झोपी गेले आणि झोपेचं सोंग घेतलेल्या उठवता येत नाही. दुर्योधन विचार करतोय की हा कृष्ण झोपलाय, उठेपर्यंत मला वाट बघावी लागेल, मग त्यासाठी मला बसावं लागेल. किती वेळ ताटकळत उभं राहू, कुठे बसावं म्हणून जागा शोधू लागला. झालं असं, पायाकडच्या बाजूला बरीच जागा होती गोपाल कृष्णांच्या, पण तिथे बसायला याचा अहंकार आडवा आला. डोक्याकडच्या बाजूला थोडीशी जागा होती, पण मनात विचार करतो मी पायाकडे का बसू का? कारण मी हस्तिनापूरचा भावी सम्राट, हस्तिनापूरचा राजा, मी याच्या पायाकडे का बसू? कारण हा कोण? हा गवळ्याचा पोर साधा. हा आज कृष्ण झाला, द्वारकाधीश झाला, द्वारका स्थापन केली, पण आज असा बाहेरून काळा आहे तसा आतूनही काळाच आहे. म्हणाले नावाप्रमाणे कृष्णच आहे, काळाच आहे. याच्या पायाशी मी बसणार नाही म्हणून उशाकडे बसला. आणि झालं असं, तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलं नेमका तो कुठे बसला? मी परत मोरोपंतांचं नाव घेते. मोरोपंतांनी आर्या लिहिली आणि त्यांनी फोटो काढला त्या प्रसंगाचा, शब्द फोटो काढला, बरं शब्दचित्र काढलं. आणि काय म्हणाले? प्रभूच्या शिराकडे जो, प्रभूच्या शिराकडे जो स्वमहत्वास्तव बसे अकवी मानी. अकवी म्हणजे निर्बुद्ध थोडक्यात, आणि मानी म्हणजे घमेंडखोर. प्रभूच्या शिराकडे जो स्वमहत्वास्तव बसे अकविमानी. होईल काय हंस, होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बकविमानी. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 तुमच्या तबल्याचा माईक खूप छान लागला, त्यामुळे तुम्ही बसूच नका शांत. होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बक विमानी. बगड्याला कोणी हंस म्हणेल का? माईकही सुंदर आहे आणि हातही सुंदर आहे बरं का. तुम्ही हसलात असा अर्थ घेऊ नका. त्यामुळे आहे तर आपण सेवा करूया ना शेवटपर्यंत. बगड्याला कोणी हंस म्हणत नाही, मोठ्या जागी बसला म्हणून कोणी मोठा ठरत नाही, उंच जागी बसला म्हणून कोणी उंच ठरत नाही. दुर्योधनाला कळलं नाही मोठेपणा कुठं जपावा. तो भगवंतांच्या उशाकडे बसला. झालं असं, बराच वेळ दुर्योधन वाट पाहतोय. गोपाल कृष्णांनी मुद्दाम उठायला उशीर केला होता. त्याला काय आवश्यक आहे? मल्टी डायमेन्शनल कॅरेक्टर आहे भगवंतांचं. असं सुदर्शन चक्रासारखं गोल 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 गोल. कितीही प्रयत्न करा आमची बुद्धी थकेल, पण चरित्र कळत नाही. असं सुंदर चरित्र. दुर्योधन वाट बघतोय भगवंतांच्या उठण्याची. म्हणाले आता 11 वाजले, 11:30 पर्यंत हा उठला म्हणजे मिळवलं, नाहीतर 12 वाजवेल हा माझेही आणि सगळ्यांचेच. त्यामुळे बघूया वाट किती वेळ झोपतोय बघूया. भगवंत मुद्दाम उशीर करत होते आणि बघता बघता पहाट प्रसंगी अर्जुन आला बरं. आणि अर्जुनाने महालामध्ये त्या शयन मंदिरात प्रवेश टाकला मात्र, पाय टाकला मात्र समोरचं दृश्य बघितलं आणि अर्जुनाला हायसं वाटलं, आनंद झाला. म्हणाला दुर्योधना, मनातल्या मनात त्याचे आभार मानले. म्हणाला आमच्या जागेवर तुम्ही अतिक्रमण केलं नाही, कारण आमची जागा हीच पायाशी, भगवंतांच्या पायाशी बसला. पाय हातात घेतले, हळुवार हाताने भगवंतांचे पाय चेपू लागला आणि अंतःकरणातली भावना एकच आहे, आम्ही देवाचे पाय भगवंतांच्या पायाशी आमची जागा. हळुवार हाताने पाय चेपणं सुरू आहे आणि भगवंतांनी स्पर्श ओळखला. म्हणाले आता उठायला हरकत नाही.
धाड उठून बसले. समोर दिसला अर्जुन. आता दृश्य असं आहे, जो आधी आला होता तो गेला मागे. का? अहंकार आडवा आला. समोर बसला असता तर आधी दुर्योधनच दिसला असता ना. तो गेला मागे आणि जो उशिरा आलाय तो आला पुढे. भगवंतांनी विचारपूस सुरू केली अर्जुनाची. अर्जुना, अरे केव्हा आलास? वेड्या, कळवायचं नाही का? तुझ्या स्वागताची काहीतरी तयारी केली असते. बघ बरं, हे बरं दिसतंय का? मी असं झोपून राहिलोय, तू आलायस, सांगायचं नाही का? बरं, सगळे खुशाल आहेत ना? आमची द्रौपदी ताई, भीमसेन दादा, युधिष्ठिर दादा, नकुल, सहदेव सगळे आरामात आहेत ना? सगळे छान आहेत ना? अर्जुन आपला हो 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 करतोय, पण इकडे मागे अशी तळपायाची आग मस्तकाला चालली होती. हा, लोक याला राजा म्हणतात, कृष्ण म्हणतात, द्वारकाधीश म्हणतात. याला एवढं साधं कळू नये की जो आधी आलाय त्याची चौकशी आधी करावी, जो नंतर आलाय त्याच्याकडे नंतर बघावं. कसला राजा? आणि न राहावं, आपण आलोय हे कृष्णाला कळावं म्हणून दुर्योधन मोठ्याने जरा आवाज दिला, खाकरला. कृष्णाने चमकून मागे बघितलं. हो हो, तुम्ही पण आलात का? या या म्हणाले. स्वागतम सुस्वागतम. काय योग आहे म्हणाले दुर्योधना. आज एकाच दोन पक्षाचे दोन वीर एकाच दिवशी एकाच वेळी मला भेटायला आलेत म्हणाले. काय दुर्मिळ योगायोग आहे. दुर्योधन म्हणाले, हे कृष्णा, तुझा तो लाडका कितीतरी मागणं आलाय, मी आधी आलो. बरं, आलात ना? काय काम काढलं? बोला, कशासाठी आलात? दोघांनी सांगितलं, भगवंता कृष्णा, कुरुक्षेत्रावरचं कौरव पांडवांच्या मधलं युद्ध निश्चित झालंय, धर्मयुद्ध. त्या युद्धाकरता आम्ही तुझी मदत मागायला आलोय. आणि युद्धाच्या नियमानुसार दुर्योधन सांगत होता, कृष्णा, युद्धाचा नियम असा आहे की युद्धासाठी जो आधी मदत मागायला येईल त्याला आधी मदत द्यायची. मी आलोय आधी. भगवंत म्हणाले, मला माहिती होतं तुम्ही येणार आणि दोघंही माझ्या नात्यातले आहात, त्यामुळे तुम्हाला मला मदत करावी लागणार. अर्जुनाचं भगवंताशी नातं आहे, आत्ते भावाचं. आणि अर्जुनाचा दुर्योधन भाऊ म्हणजे भगवंताशी त्याचंही नातं. म्हणाले, अर्जुन जसा माझ्या नात्यातला आहे, दुर्योधना तसा तूही माझ्या नात्यातला आहे. पण अर्जुन नात्यातला आहे, तू नात्यातला आहेस. अर्जुन ज्यातला आहे त्यातला तू नाही. पण मी ठीक आहे, मदत करतो दोघांना. पण माझ्या मदतीचे मी दोन भाग केले. बोला, आता निवड करा कोणाला काय हवंय ते. दोन भाग माझ्या मदतीचे केले. एका बाजूला मी एकटा उभा असेल, दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य असेल. आणि मी कसा? न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी हातात शस्त्र धरणार नाही. काय सांगितलं भगवंतांनी? ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, करणार नाही युद्धास यापुढे, करणार नाही युद्धास यापुढे. चार गोष्टीस, चार गोष्टीस सांगेन, 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 सांगेन. चार गोष्टीस, चार गोष्टीस युक्तीच्या शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. एका बाजूला मी एकटा, दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य. बोला कोणाला काय हवंय. दुर्योधन तयारच होता. मनात विचार करतो, हा हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. तिथं काही पंक्ती वाढायच्या, सत्यनारायणाची पूजा आहे. म्हटले हातात शस्त्र धरणार नाही, याचा उपयोग काय युद्धासाठी? त्यांनी ठरवलं, कृष्णा मला सैन्य दे, तुझं सगळं सैन्य दे. भगवंतांनी अर्जुनाला विचारलं, देऊ देऊ ना? बघ अर्जुना, तुला संधी देतोय, तो मागतोय सगळं सैन्य, देऊ त्याला सैन्य. अर्जुन म्हणतो, देवा कशाला आता घटना दुरुस्ती, घटना दुरुस्ती घडलंय नाही, एकदा मागितलंय त्यांनी, माझ्या मनासारखं झालंय, बदल करू नका, बदल करू नका, देऊन टाका म्हणाले त्याला सैन्य. आणि अर्जुन मनामध्ये समाधान वाटतंय. भगवंत दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना घे सैन्य, घेऊन टाक. दुर्योधन निघाला, सैन्य भगवंतांचं घेतलं आणि निघाला. आता
भगवंतांच्या समोर अर्जुन आहेत. अर्जुनाला भगवंत विचारतायत, देवा अर्जुना तुला मी संधी दिली होती, तू सैन्य का नाही मागितलं? मला घेऊन काय करणार? मी हा असा रिकामा हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, सांगितलंय तुला. अर्जुन म्हणतो, देवा तुझ्याशिवाय आम्हाला कुणीच नकोय, आम्ही देवाचे पायी, आमचा श्रीहरी नाईक अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा देव सोयरा जीवा दिनांचा, तूच आमचा सखा आहेस, तूच आमचा नातेवाईक, तूच आमचा जीवलक सोयरा आहेस, तुझ्याशिवाय कुणी नको म्हणाले, कुणी नको म्हणाले. आता निघायचं, मग निघायचं? हो म्हणाले, उशीर करू नका, आता 11:30 वाजत आले असतील, त्यामुळे वाजून गेले, उशीर करू नका म्हणाले. नाही वेळेत उशीर करू नका म्हणाले, चला लवकर निघूया. रथ जुंपला, रथाला घोडे जुंपले, अर्जुन रथाचं सारथ्य करतोय, गोपाल कृष्ण रथात बसले आणि काय मनात आलं भगवंतांच्या, म्हणाले अर्जुना मी येतो तुझ्या बरोबर, पण तुझं ते युद्ध किती दिवस तिकडे चालेल, मला तुझ्याकडे किती दिवस राहावं लागेल याची काही कल्पना नाही, आमच्या मंडळींपैकी कुणाला घेतलं तर तुझी काही हरकत नाही ना म्हटलं. अर्जुनाला पंचाईत पडली, म्हणाला घ्या पण एकीलाच कुणाला तरी घ्या, कारण तुमच्या मंडळी म्हणजे 16,108 आणि त्यांना सगळ्यांना जर घेतलं तर सैन्यासाठी आणलेलं ते सगळं मंडळींवर खपायचं म्हणाले, त्यामुळे आपल्या एकीलाच कुणाला तरी घ्या. कुणाला घेतलं? भगवंत म्हणाले तू सांग कुणाला घ्या. अर्जुन पटकन म्हणाला, देवा सत्यभामेला घ्या, सत्यभामा देवींना घ्या. का? कारण सत्यभामेचा युद्धातला पायगुण अत्यंत चांगला. नरकासुर वध भगवंतांनी केला, आपण दिवाळी साजरी करतो, त्या नरकासुर वधाच्या वेळी भगवंतांच्या बरोबर सत्यभामा होतो. रात्रीचं युद्ध झालं होतं आणि सत्य म्हणजे जिथे सत्य, जिथे खरेपणा आहे तिथे विजय. भा म्हणजे बुद्धी प्रतिभा, जिथे बुद्धी आहे तिथे विजय, आणि मा म्हणजे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी आहे तिथे विजय आहे. म्हणाले सत्यभामा देवींना घ्या. बरोबर घेतलं, रथात बसवलं, भगवंत निघाले आणि जात असताना भगवंत सत्यभामेला सांगतायत, सत्यभामे बघ आता काय माझं स्वागत होईल, काय माझी बहीण माझी द्रौपदी बघशील आता अशी, अगं जगात असं भावा बहिणीचं नातं मिळणार नाही शोधून, अशी मला ओवाळायला औक्षण करायला उभी राहिली असेल स्वागतासाठी, बघशील सत्यभामे बघशील तू. सत्यभामा देवी आपल्या हो 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 करत होत्या आणि बघता बघता पांडवांकडे गोपाल कृष्ण आले, रथ आला दारात, तसं सगळे स्वागताला सज्ज झाले. भगवंत आले, भगवंत आले, युधिष्ठिर दादा, भीमसेन, नकुल, सहदेव सगळे आले, सगळ्यांनी स्वागत केलं. पण भगवंतांची नजर शोधत होती द्रौपदीला. वेड्यासारखे भगवंत शोधताय, द्रौपदी माझी द्रौपदी कुठे, माझी द्रौपदी आली नाही, यायला हवी होती, कुठे माझी द्रौपदी. सत्यभामा आतापर्यंत गप्प होती, ती बोलली, म्हणाली चला माझी बहीण जीव ओवाळून टाकत होता, पण बहीण म्हणे दादा दादा कुठपर्यंत ओवाळणी व्यवस्थित पोचते की नाही तिथपर्यंत म्हटले, चला कुणी नाही तो ओवाळायला येणार, चला माघारी. थांब का सत्यभामे, अहो तुमचं ठीक आहे पण बाई माणूस आले, बाई माणसाच्या स्वागताला बाई माणसाने यायला नको. बहुतेक हे नणंद भाऊजाईचं नातं तेव्हापासून आले असं बिघडत नाही का. किती गोड बोला पण ते पोटातलं गोड नसतंच असं बऱ्यापैकी वाटतं ना. इकडं तसं नसलं तर चांगलीच गोष्ट आहे. गोपाल कृष्ण सत्यभामेला सांगतायत, थांब सत्यभामे थांब, माझ्या द्रौपदीचं काहीतरी बिनसलंय, जा रे सहदेव तू बघून ये. सहदेव कनिष्ठ पांडव सहदेवाला पाठवलं आणि द्रौपदीचा शोध घ्यायला सांगितलं. कुठे बसली होती द्रौपदी, शोध शोध शोधलं, द्रौपदी सापडली. रागाने लाल झाली, क्रोधाने पावली, रागाने लाल झाली, क्रोधाने क्रोधागारात जाऊन
पूर्वीच्या काळी असं होतं, राजा राजवाड्यांमध्ये राग आला की बसायचं ठिकाण वेगळं, आनंद झाला की बसायचं ठिकाण वेगळं. राग आला की द्रौपदी बसली कुठे? क्रोधागार. क्रोधागार. आता काय, आता सगळं घरच क्रोधागार झाले, त्यामुळे वेगळं क्रोधागार काढायची काही गरज नाही. सगळं घर आमचं क्रोधागार आहे. या एका विकारांवर आम्ही जर विजय मिळवला ना तर आमचे प्रपंच सुखाचे होतील मंडळी. द्रौपदी का रागवली होती भगवंतावर? खऱ्या भक्ताला परमेश्वरावर रागवण्याचा हक्क असतो, अधिकार असतो. माझ्या जनाबाईंनी भांडण केलं की पांडुरंग परमात्म्याशी, अरे अरे विट्यामुळं मायेच्या कारट्या म्हणायचे. नामदेव महाराज म्हणायचे, भक्त कैवारिया होशी नारायणा, बोलता वचन काय लाज, तुला लाज वाटते काय माझ्याशी बोलायला? भांडण केलं भक्तांनी पांडुरंगाशी. द्रौपदीचं भांडण होतं भगवंतांशी. का? कारण सगळं सैन्य दिलं दुर्योधनाला आणि रिकाम्या हाताने आलाय. मला अगदी आश्वासन दिलं होतं, थांब द्रौपदी, वेळ येऊ दे, मी सगळं सैन्य घेऊन येतो तुझ्याकडे, पण आता रिकाम्या हाताने आला, काय त्याचा उपयोग? सहदेवाने बघितलं द्रौपदी अशी बसलीये, विचारलं, अगं द्रौपदी काय झालंय? चल, भगवंत आलाय. येणार नाही. येणार नाही? अगं तुझ्या रागाचा भगवंतांच्या येण्याशी संबंध काय ते तर कळू दे. संबंध काय? तुम्हाला नाही कळणार म्हणाली संबंध काय. भारी माझा भाऊ म्हणून जीव ओळून टाकत होते त्याच्यावर, पण सगळं सैन्य दिलं दुर्योधनाला आणि रिकाम्या हाताने आलाय, काय त्याचा उपयोग? जन्मात त्याचं तोंड पाहणार, जन्मात त्याचं तोंड पाहणार. एवढं ऐकलं आणि सहदेव आल्या पाहुणे माघारी आला. भगवंत विचारतायत, काय झालं सहदेवा, कुठाय द्रौपदी? सहदेवाने सांगावं, काय सांगू देवा? वदे प्रभुला सहदेव देवराया, वदे प्रभुला सहदेव देवराया, वदे प्रभुला सहदेव देवराया. बोल गेला गेलाची सर्व वाया, हो बोल गेला गेलाची सर्व वाया. म्हणाले देवा तुमच्यावरच बसलीये का? शब्द दिला होता तिला, ससैन्य येईन तुझ्या सोबत म्हणून, तुमच्यावर बसली. सत्यभामा म्हणाली, चला, कळलं ना, काही स्वागताला कोणी येणार नाही, चला माघारी. भगवंत म्हणाले, थांब सत्यभामे, नकुलाला पाठवलं. नकुलाच्याही बाबतीत तेच घडलं, द्रौपदी आली नाही. अर्जुन गेला बरं का. अर्जुन विचार करत होता की असं वजन नको, हसत होता गालातल्या गालात. भगवंत म्हणाले, अर्जुना अरे वेळ काय, परिस्थिती काय, तू हसतोस? हसू नाही तर काय करू म्हणाले. दोघं जण गेले, आणता नाही आलं तिला. बायकोवर असं वजन नको, उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. भगवंत म्हणाले, तू जा, आण द्रौपदीला, बघू येते. आणि अर्जुन टिपेच्या सुरातच मंडळी द्रौपदीला क्रोधागारामध्ये प्रवेश करता करता बोलायला लागला. काय? द्रौपदी चल उठ. द्रौपदी म्हणते, येणार नाही. येणार नाही काय? येणार नाही. अगं विसरलीस? जगत चालक अनंत कोटी ब्रह्मांड नायक दारामध्ये आलायस आणि त्याला भेटायला नाही म्हणतेस, त्याचा औक्षण करायला नाही म्हणतेस. एवढी कृतज्ञ झालीस का ग? एवढी कृतज्ञ झालीस? विसरलीस त्यांनी केलेले उपकार? भर दरबारामध्ये दुःशासनाने केसांना धरून आणलं होतं, फरफटत तुला द्यायची याचना करत होती, कुणी कामी नाही आलं. त्यांनी सहस्रपटीने तुला वस्त्र पुरवलं आणि आज तो दारात आलाय आपल्या मदतीला, तर विसरलीस त्याचे उपकार? कृतज्ञ झालीस? द्रौपदी उठ उठ, द्रौपदी उठ, चल. द्रौपदी म्हणते, येणार नाही. अर्जुनाने सांगावं, द्रौपदी प्रभुवरी कारुसनी सप्रमदे, प्रभुवरी कारुसनी सप्रमदे, प्रभुवरी कारुसनी प्रमदे, प्रभुवरी कारुसनी. द्रौपदी चल उठ. द्रौपदी म्हणते, येणार नाही. टिपेच्या सुरात अर्जुन द्रौपदीला सांगत होता, द्रौपदी अगं विसरलीस भगवंतांनी केलेले उपकार? चल द्रौपदी. प्रभुवरी कारुसनी सप्रमदे, प्रभुवरी कारुसनी सप्रमदे, प्रभुवरी कारुसनी. भेटाया तुम्हाला सदनी, भेटाया तुम्हाला सदनी, प्रभुवरी कारुसनी सप्रमदे, प्रभुवरी कारुसनी. अशी कृतज्ञ झालीस का ग? हा कृतज्ञ शब्द ऐकला मंडळी द्रौपदीने आणि डोळ्यात खळ 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 अश्रुधारा वाहायला लागल्या. हो आहे
मी कृतज्ञ म्हणाले. अहो मी राजकन्या आहे, राज उपभोगात लहानाची मोठी झाले, याज्ञसेनी यज्ञातला जन्म झाला माझा, द्रुपद राजकन्या म्हणून ओळखले गेले. सगळ्या राज उपभोगांचा सुखांचा उपभोग घेतला, लहानाची मोठी झाले आणि दैव योगाने लग्न झालं, विवाह झाला तुम्हा पांडवांशी आणि वाट्याला आलं ते दुःख. पण त्याही दुःखामध्ये सगळं हसत हसत सहन केलं. अज्ञातवास सगळा वनवास सहन केला, नवे भर सभेत स्त्री म्हणून झालेली विटंबना सुद्धा सहन केली. पुरुषासारखे पुरुष असून तुम्ही काही करू शकला नाही, हे सगळं हसत हसत सहन केलं. पण भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहिला माझा परमात्मा गोपाल कृष्ण. मला शब्द दिला होता, द्रौपदी थांब, निर्वाणीच्या प्रसंगी मी तुझ्या सोबत असेन, काळजी करू नकोस. पण आजपर्यंत दुःख उपभोगलं, आजपर्यंत दुःख सोसलं, पण आता शेवटचं युद्ध आहे कुरुक्षेत्रावरचं. या युद्धामध्ये तरी तो ससैन्य माझ्या सोबत यावा आणि 4 सुखाचे क्षण अनुभवायला मिळावेत एवढीच अपेक्षा करते. आणि एवढं जर असेल, एवढ्याने मी जर कृतज्ञ ठरत असेल ना, तर हो आहे मी कृतज्ञ. जन्मात त्याचं तोंड पाहणार नाही, सांगा जाऊन त्याला. तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि अर्जुन आल्या पावली निघाला. आता द्रौपदीला कोण आणणार, कोण आणणार? भगवंतांना काळजी वाटू लागली. आणि एवढ्यात आमचे भीम दादा उठले बर का. भीमसेन भगवंतांच्या समोर उभे राहिले, म्हणाले देवा मी आणू का, मी करू का हे तुमचं भावा बहिणीचं बिघडलेलं दुरुस्त करू का, सगळं आणतो द्रौपदीला. भगवंत म्हणाले जा भीमा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू आणशील द्रौपदीला, जा. जातो म्हणाले, पण त्या बदल्यात मला काय मिळणार, कारण तुमचा न्याय आहे ना, पहिले देव फिरले, मला काय देणार, मी तुमचं एवढं मोठं काम करणार, मला काय मिळणार. भगवंत म्हणाले माग तुला काय हवं ते. कल्पना करा ना, त्याच्या जागी आपण असतो तर, म्हणजे मी तर लोकसभेचं विधानसभेचं तर एखादं तिकीटच मागितलं असतं, हे की नाही. आम्ही अशीच मागणी आमची मागतो. तुकोबराई म्हणतात ह्याची दान दे का देवा तुझा, आम्ही म्हणतो लाखभर रुपये पगार व्हावा, जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा आणि यातूनही सही सलामत सुटलो तरच म्हणून काही ना आवडली. हे आमचं मागणं आहे मंडळी. फरक आहे ना मागण्यामध्ये. संतांचं मागणं विलक्षण वेगळं होतं, निष्काम भक्ती होती. आम्ही मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व देतो. आता भीमानी काय मागावं या प्रसंगामध्ये भगवंताकडे म्हणाला, देवा द्यायचंच असेल तर एक दे. ऐका बरं, भीमानी सांगितलं भगवंता काय देशील मला, जेवढं प्रेम द्रौपदीवर करतोस ना तेवढं प्रेम माझ्यावर करावं लागेल, तेवढं प्रेम माझ्यावर कर. भगवंतांचे डोळे पाणावले. भगवंत म्हणाले अरे वेडा की काय तू, तुझ्यावरही तेवढंच प्रेम करतो. नाही म्हणाले देवा, खरं सांगा. नाही, कारण द्रौपदीवर कसा बंदार उपाय आहे, आमच्यावर असेल 20 पैसे 40 पैसे. अहो भगवंत भक्तासाठी एवढा तळमळतोय मी आजपर्यंत पाहिलं नाही मंडळी, आजपर्यंत पाहिलं नाही. भीम सांगतो, तुलसीदासजी म्हणतात ओठ कंठ चले नहीं, जिव्हा रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. गोंदवलेकर महाराज आजारी पडले, गोंदवल्यातला राम रडला होता बरं का, डोळ्यातले घळघळ अश्रुधारा वाहत होत्या. भगवंताला चैन नाही पडत, भक्ताला जर भक्ताचं थोडं जरी बिघडलं असं काम तरी भगवंताला करमत नाही. भागवतामध्ये भगवंत किती काळजी घेतो भक्ताची याचं भगवंतांनीच वर्णन करून सांगितलंय की जो भक्त आयुष्यभर माझी आठवण ठेवतो, स्मरण ठेवतो, शेवटच्या काळामध्ये काही कारणांनी त्याला माझं विस्मरण झालं ना तर मी त्याला माझं स्मरण करून देतो, मी त्याची पूर्ण काळजी घेतो. हे आश्वासन आहे परमेश्वराचं. आणि ते आश्वासन निवडणुकांमधलं आश्वासन नाहीये, साक्षात गोपाल कृष्णांचं आश्वासन आहे. सगळा योगक्षेम वाहतोय. आणि या प्रसंगामध्ये भीमानी मागितलं देवा माझ्यावर तेवढंच प्रेम कर. गोपाल कृष्ण म्हणाले जा केलं, तुझ्यावर तितकंच प्रेम केलं, मी आणतो द्रौपदीला. म्हणून वळला भीम. भगवंत म्हणाले ए भीमा थांब थांब म्हणाले. का? कारण भीम ही व्यक्तिरेखा महाभारतामध्ये आपल्याला माहितीये, कारण आपण कीर्तन श्रवण नेहमी करणारी मंडळी आहे. पण बऱ्यापैकी भीम ही व्यक्तिरेखा आमच्या ललित कादंबरीकारांनी निर्बुद्ध अशी रेखाटली बरं का. भीम म्हणजे कसा नुसताच ताकदीने मोठा, बाकी डोक्याने कमी. पण खरं सांगू का, महाभारतातला भीम, पांडवांमधला भीम असं व्यक्तिमत्व होतं की तो भीम आणि हा बलभीम म्हणजे मारुतीराय, दोघंही बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत.
दोघही बुद्धिमत्ता वरिष्ठ. भीम निघाला. भगवंत म्हणाले भीमा थांब, तू जा म्हणाले, मला खात्री तू आणशील द्रौपदीला, पण ती गदा तेवढी खाली ठेवली, कारण मला द्रौपदीला चांगलं बघायचंय. तू आणशील द्रौपदीला पण मला नीट बघायचंय तिला, तू गदा खाली ठेवून जा. भीम म्हणाला देवा मी गदा नाही ठेवणार, मी गदा घेऊन जाणार, पण काळजी करू नका, तुमच्या जे मनात येते तसं काही करणार नाही म्हणाले. जाणार आणि मी एक नाटक करणारे म्हणाले देवा. भगवंत म्हणाले काय करायचं ते कर, पण द्रौपदीला चांगल्या अवस्थेत आणि थे. भीम गेला आणि द्रौपदी क्रोधागारामध्ये बसली. तिच्या मागे हळूच येऊन उभा राहिला आणि द्रौपदीला सांगितलं जन्मात त्याचं तोंड पाहणार नाहीस म्हणे. बरं केलं, नाहीतर आहेच काय पाहण्यासारखं, वरून काळा कसा आतून काळा, त्याच्याकडे बघण्यासारखं काय आहे. अगं सगळं सैन्य दिलंय दुर्योधनाला, रिकाम्या हाताने आलाय, काय त्याचा उपयोग. तू बघणार नाहीस ना, मी पण नाही त्याचं तोंड जन्मात बघणार. द्रौपदी आतापर्यंत विचार करत होती, आता मनात आला हे माझ्याच पक्षाचे दिसतंय म्हणून जरा जागची हल्ली नव्हती, ती थोडीशी उठून उभी राहिली. म्हणाली काय म्हणाला, हो हो जन्मात त्याचं तोंड मीही पाहणार नाही द्रौपदी. अगं आहेच काय सगळं सैन्य देऊन आला तिकडे, काय त्याचा उपयोग आहे आपल्याला, सांग बरं मला. द्रौपदीच्या काळजामध्ये सर्र झालं बरं का मंडळी. हातातली गदा पाहिली भीमसेनांची आणि द्रौपदीला भीम दादा सांगताय द्रौपदी अगं जन्मात त्याचं तोंड पाहायचं नाही हे आपण ठरवलंय, पण मला सांग आज नाही उद्या तू समोर येणार नाही, माझं इच्छा नसताना तोंड बघावं लागणार, त्यापेक्षा असं करतो आजच काही मोक्ष लावतो, ही गदा घेतो आणि त्याचा निकालच लावतो. एवढं ऐकलं मात्र आणि द्रौपदीच्या काळजामध्ये धस्स झालं. काय म्हणाला, काय म्हणाला, कृष्णाला मारतो, भगवंताला मारता. आतापर्यंत जागची हल्ली नव्हती, उठून उभी राहिली नव्हे, एक 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 पाऊल चालायला लागली पुढे. भीम दादा विचार करताय, आता अजून शेव चढला जास्त भीमाला, काही नाही मारतोच म्हणाले, आजच काही तो मोक्ष लावतो. सगळं लक्ष मागे येते की नाही, येते की नाही, आणि मारतो म्हणून पुढे चालला. भीम एकदा मागे बघताय, कृष्णाला मारतो म्हणून पुढे चालताय आणि द्रौपदी एक 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 पाऊल टाकत टाकत पुढे चालायला लागली. सांगते नका माझ्या कृष्णाला मारू नका, कसाही असला तरी माझा भाऊ येतोय, त्याला मारू नका. मेरे प्रभु से तू मन भगवंतांच्या समोर उभं केलं. द्रौपदीने भीमांना भगवंतांना पाहिलं, मात्र डोळ्यात घड 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 अश्रुधारा वाहत होत्या. भगवंतांनी द्रौपदीचं सांत्वन करावं आणि म्हणावं वेडे अगं मी तुझ्याकडे रिकाम्या हाताने आलो असं तुझी तक्रार आहे ना, पण तू विसरतेस द्रौपदी सगळं सैन्य बारीक वाजवत चालू. मी द्रौपदीला दिलं सगळं सैन्य, मी दुर्योधनाला दिलं, पण वेडे ते सगळं सैन्य माझं आहे हे विसरलीस. ते सैन्य माझ्याच आज्ञेनुसार कृती करणार आहे हे विसरलीस. द्रौपदीची समजूत काढावी भगवंतांनी. अज्ञानाचा भ्रमाचा एक पडदा होता तो दूर झाला आणि खऱ्या अर्थी कळलं भक्तीपाशी देव घालत असे उडी, धूत असे घोडी अर्जुनाची, बळीने बांधिला गोपींनी वेष्टीला, पार्थरथी झाला सारथी तो. भगवंतांनी पांडवांच्या रथाचं सारथ्य केले. गोपालकृष्णांनी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून हे त्याचं वीर मंडळी. द्रौपदीची पूर्ण समजूत भगवंतांनी या प्रसंगामध्ये घातली. भगवंत काय बघतो, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा
देव सोयरा दीनांचा, भगवंत आपला खरा नातलग आहे एवढं लक्षात ठेवावं. बाकी सगळा पसारा हा मायेचा आहे एवढं भान सतत मनामध्ये राहू द्या. प्रपंच तर नेटका करायचाच आहे, फाटका तुटका प्रपंच संतांनाही मान्य नाही, उत्तम प्रपंच करायचा. पण ते करत असताना परमार्थ सुद्धा आमचा तितक्याच उत्तम पद्धतीने घडावा ही संतांची अपेक्षा. झालेली कीर्तन सेवा मंगल मूर्तींच्या चरणी अर्पण करते. बोलत असताना काही वेडावाकडा शब्द गेला असेल मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आदरणीय दिलीप भाऊ आणि या फडके कुटुंबियांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते. भाऊंचं काम या क्षेत्रातलं सुद्धा खूप मोठं आहे. सगळ्या कीर्तनकारांच्या वैयक्तिक ओळखी, सगळ्या कीर्तनकारांचे नंबर पाहिजे असतील तर तिकडे जायचं, असं एक छान व्यक्तिमत्व कायम खूप म्हणजे भाऊ म्हणते तसंच प्रेम आहे. मनापासून या कुटुंबियांचे आशीर्वाद मागते. सगळ्या